आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुरीची शेंग आणि माणसाचं घर हे सारखेच असतात. एखादी शेंग दिसायला तर कीड लागलेली दिसते, पण त्या कीड लागलेल्या दाण्याच्या बाजूचा दाना त्या किडीपासून एकदम सुरक्षित खाण्याजोगा असतो आणि आपण त्या शेंगेला दुर्लक्षित करतो. तसंच प्रत्येक घरातले सगळेच वाईट नसतात. जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदललेले असेल, तर तुम्ही आरशात पहा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. माणसाच्या मनात वाईट भाव नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचे. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. शोधण्यात गेलं सारं आयुष्य, आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणी नाही. जे दूर गेले ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं. पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हरूनही जिंकणारा एखादाच असतो. प्रत्येक नात्यात फक्त प्रामाणिकपणा आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेले असते. न डगमगता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी, कारण ही नवी सुरुवात शून्यापासून नसते तर अनुभवापासून पुढेच असते. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायचे असतील तर दुसऱ्याचे रंग ओळखता आले पाहिजेत. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते.